Hello students, we are studying the first chapter similarity and now let's study the concept theorem of areas of similar triangles. अगदी या प्रकरणाच्या सुरुवातीला एक भाग शिकलो होतो आपण ज्याचं नाव होतं रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. तर त्यावेळी जे दोन ट्रायंगल होते ते दोन ट्रायंगल सिमिलर नव्हते. यावेळी मात्र जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील म्हणजे ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR जर हे सिमिलर असतील तर त्या दोनही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरशी संबंधित असतो असा हा थेरम आहे. या आधी जो भाग आपण शिकलो होतो त्यामध्ये काय होतं की दोन ट्रायंगल सिमिलर नव्हते, कोणतेही दोन ट्रायंगल त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग बेस आणि हाईटशी संबंधित होता. इथे मात्र ट्रायंगलच्या साइड्सच्या स्क्वेअर सोबत हा रेशो संबंधित आहे, त्यामुळे इथे कन्फ्युजन व्हायला नको. पहिल्यांदा आपण हा थेरम पाहू. स्टेटमेंट असं म्हणतं की व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, ही सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची अट आहे. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजेच हे जर दोन ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR सिमिलर असतील तरच त्या दोनही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. म्हणजेच इथे आपण गिव्हन मध्ये असे लिहू, स्टेटमेंट आहे, हा थेरम आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचा आहे. तर इथे आपण असं म्हणू की व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, या स्टेटमेंट वरून आपण फिगर काढली. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR, AD परपेंडिक्युलर टू BC घेतलं आणि PS परपेंडिक्युलर टू QR घेतलं आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. म्हणजे आपल्याला दिलेलं आहे की ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. आणि आपण हे पण एक कन्स्ट्रक्शन घेतलं की AD इज परपेंडिक्युलर टू BC and PS is perpendicular to QR. PS is perpendicular to QR. हे आपण घेतले आहे. असं जर असेल तर आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. की जर हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर ह्या दोनही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो म्हणजेच एरिया आपण इथे लिहू टू प्रूव्ह. आपण इथे लिहू की टू प्रूव्ह जर दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत ABC आणि PQR तर त्याच दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हा रेशो ट्रायंगल ABC ची AB साइड, ट्रायंगल PQR ची PQ साइड. ABC आणि PQR, AB ची करस्पॉन्डिंग साइड्स होईल PQ, यांच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. मग जर AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर घेतलं त्याचप्रमाणे BC आणि QR सुद्धा करस्पॉन्डिंग साइड आहे. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. करस्पॉन्डिंग साइड AC आणि PR पण आहे दोन्ही ट्रायंगलची, म्हणून आपण AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर असंही म्हणू शकतो. मग आता हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. प्रूफ अत्यंत साध्या सरळ पद्धतीने आपल्याला हा थेरम प्रूव्ह करता येतो. आपल्याला माहिती आहे की ट्रायंगल ABC and ट्रायंगल PQR आर सिमिलर. आपल्याला दिलेलं आहे म्हणून आपण म्हणू ट्रायंगल ABC
is similar to triangle PQR because given आपल्याला दिलेले. जर हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर त्या दोन्ही ट्रायंगलच्या corresponding if these two triangles are similar then their corresponding sides are in proportion. म्हणजे आपण असं म्हणतो की ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR जर सिमिलर आहे तर corresponding angles हे कॉन्ग्रुएंट असतात आणि corresponding sides या proportion मध्ये असतात. म्हणजे आपण म्हणू की corresponding sides सुरुवातीला AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR. कारण की आपण corresponding sides of similar triangle हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून त्याच्या corresponding sides proportion मध्ये. जर दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर त्याच्या corresponding angle हे कॉन्ग्रुएंट सुद्धा असतात. म्हणजे आपण हे पण घेऊ शकतो की angle B is congruent to angle Q कारण दोनही अँगल हे कॉन्ग्रुएंट आहेत कारण ते ट्रायंगल सिमिलर आहेत. अँगल B is congruent to angle Q असं आपण म्हणू कारण हे त्याचं corresponding angle of similar triangle. याला इक्वेशन नंबर 1 देऊ, याला इक्वेशन नंबर 2 देऊ. ठीक आहे. त्यानंतर नाउ let's study only triangle ABD and triangle PQS. हे दोन ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल PQS सिमिलर दाखवतात. म्हणजे म्हणू आपण नाव in triangle ABD and triangle PQS या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला माहिती आहे ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल PQS मध्ये angle B is congruent to angle Q because from equation 2 कारण आपण angle B is congruent to angle Q because from equation 2. ठीक आहे. आणि दुसरी पेयर आपल्याला मिळेल की angle ADB is congruent to angle PSQ. angle ADB is congruent to angle PSQ. याचं कारण आहे की AD perpendicular to BC आणि PS perpendicular to QR हे सुद्धा गिवन मध्ये आहे. म्हणजे आपण असं लिहू AD is perpendicular to BC and PS is perpendicular to QR. म्हणजे हा अँगल 90-90 चा असेल किंवा अँगल ADB आणि अँगल PSQ का कॉन्ग्रुएंट आहे कारण each is 90 डिग्री. दोन्ही अँगलचे माप 90 डिग्री. मग आता ज्या ट्रायंगल मधला हा एक अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे आणि अँगल ADB आणि अँगल PSQ हा दुसरा अँगल सुद्धा काय आहे कॉन्ग्रुएंट आहे तर हे दोन्ही ट्रायंगल AA टेस्टने कॉन्ग्रुएंट आहेत असं आपल्याला दोन्ही ट्रायंगल हे AA टेस्टने सिमिलर आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण इथे असं म्हणू therefore triangle ABD is similar to triangle PQS by AA test. म्हणजे ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल PQS हे आपण सिमिलर दाखवले. जर हे दोनही ट्रायंगल सिमिलर आहेत ABD आणि PQS तर याच्या सुद्धा करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतील प्रपोर्शन मध्ये असतील. म्हणजे आपण म्हणू की therefore AB upon PQ is equal to BD upon QS. BD upon QS is equal to AD upon PS. AD
अपॉन PS, कारण आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगलच्या त्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत म्हणून. मग आता याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊ. इक्वेशन नंबर 3. आणि आता पुन्हा नवीन पद्धतीने असा विचार करू की हे दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. ठीक आहे, ह्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढू. आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, हे दोन ट्रायंगल आहेत, कोणतेही दोन ट्रायंगल आहेत, सिमिलर आहेत नाही आहेत हा नंतरचा मुद्दा. दोन ट्रायंगल आहेत, दोन्ही ट्रायंगलचे बेसिस आणि हाइट्स ह्या डिफरंट आहेत. जर बेसिस आणि हाइट डिफरंट असतील तर दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा बेस सोबत आणि हाइट सोबत सुद्धा संबंधित आहे. म्हणजे आपण म्हणू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ BC into AD. हाफ आपण लिहिणार नाही कारण ते कॅन्सल होईल. BC into AD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाइट, म्हणजे हाफ इंटू QR इंटू PS. हाफ लिहिणार नाही आपण, QR इंटू PS. आणि याचं कारण आपल्याला माहिती आहे की दोन्ही ट्रायंगलचे बेसिस आणि हाइट डिफरंट असतील तर रेशो हा दोन्ही बेसिस आणि हाइट्स वरती डिपेंड असतो. म्हणजे याचं कारण घेऊ आपण डिफरंट बेसिस and different heights. Different bases and different height. अगदी या प्रकरणाच्या सुरुवातीला हा कन्सेप्ट आपण शिकलो. मग आता is equal to BC upon QR. BC upon QR. BC upon QR म्हणजेच होतं, पहा तुमच्या लक्षात येईल, BC अपॉन QR म्हणजेच आपण त्याला AB अपॉन PQ सुद्धा म्हणू शकतो. BC अपॉन QR च्या जागी आपण AB अपॉन PQ ही व्हॅल्यू टाकू शकतो, कारण फ्रॉम इक्वेशन 1 AB अपॉन PQ. BC अपॉन QR च्या जागी आपण AB अपॉन PQ टाकलं फ्रॉम इक्वेशन 1. आणि इथे इंटू AD अपॉन PS. AD अपॉन PS च्या जागेवर आपण AD अपॉन PS इज इक्वल टू काय होतं AB अपॉन PQ. इथे सुद्धा आपण म्हणू AB अपॉन PQ. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 वरून टाकली. म्हणजे इथे आपण दोन व्हॅल्यू टाकल्या त्या फ्रॉम इक्वेशन 1 and equation 3. म्हणजेच काय मिळतंय आपल्याला AB into AD, AD स्क्वेअर अपॉन PQ into PQ, PQ स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला मिळतं एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं होतं. जर आपल्याला AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर प्रूव्ह करता येतं तर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर हे प्रूव्ह करता येतं आणि AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर हे प्रूव्ह करता येतं. म्हणजे आपण म्हणू सिमिलरली एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. या पद्धतीने आपल्याला हा थेरम प्रूव्ह करता येतो. मात्र अट ही आहे ट्रायंगल ABC अपॉन ट्रायंगल PQR चा एरिया हा करस्पॉन्डिंग साइडच्या
स्क्वेअरशी संबंधित असतो. हे कधी शक्य आहे? जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर. जर आपण शॉर्ट मध्ये लिहायचं झालं तर हे आपण असे म्हणू शकतो, इफ ट्रायंगल 1 इज सिमिलर टू ट्रायंगल 2, म्हणजे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर then we can say that area of triangle 1 upon area of triangle 2 is equal to s1 square upon s2 square. करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो असतो. कधी? जर दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतील तर. या पद्धतीने हा भाग आपल्याला प्रूव्ह करता आला. हा थेरम आपण अगदी फिगर वरून प्रूव्ह केलेला आहे. आपण थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स पाहिलेला आहे. तो भाग तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. अगदी इथपर्यंत हा तो भाग लिहून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की if two triangles are similar, triangle 1 and triangle 2 are similar, then ratio of areas of these two triangles is equal to ratio of squares of their corresponding sides. हा कन्सेप्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. कधी? जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर. जे ही कंडिशन दिलेली असेल तरच हे आपल्याला असं म्हणता येईल. मग आता यावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.4 मधला क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 सोडू. क्वेश्चन 1 मध्ये असं म्हटलेलं आहे की द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. म्हणजे दोन ट्रायंगल आहेत. एक ट्रायंगल हा आपण दुसरा ट्रायंगल घेऊ. हा ट्रायंगल 1 आहे आणि हा ट्रायंगल 2 आहे. ठीक आहे. याच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या 3:5 या रेशो मध्ये आहे आणि हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे असं म्हटलेलं आहे. तर देन फाइंड द रेशो ऑफ देयर एरियाज. म्हणजे एक जर साइड तिप्पट आहे, करस्पॉन्डिंग साइड दुसऱ्या ट्रायंगलची 5 पट आहे, तर दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो काय असेल तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि दोन्ही ट्रायंगल हे सिमिलर आहे. इथे फिगरची वगैरे गरज नाही एक्झाम्पल सोडवताना, मात्र हे तुम्हाला समजावून म्हणून मी ही फिगर काढली आहे. मग आता इथे आपल्याला ट्रायंगलचं नाव नाही दिलेलं आहे, त्यामुळे आपण अगदी या फॉर्मॅट मध्ये लिहू. आपल्याला काय दिलेलं आहे? रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स इज 3:5. म्हणजे s1 s2 हा रेशो आपल्याला दिलेला आहे 3:5. आणि विचारलेला आहे फाइंड द रेशो ऑफ देयर एरियाज. विचारलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज टू एरिया ऑफ ट्रायंगल 2. म्हणजे दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला काढून टाकायचा. मग कसं सोडवायचं? सहज सोडवता येईल आपल्याला. आपल्याला माहिती आहे की ट्रायंगल 1 इज सिमिलर टू ट्रायंगल 2. दोन्ही ट्रायंगल हे सिमिलर आहेत. हे स्पष्टपणे आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे. सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत. हे ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2 सिमिलर आहेत. म्हणून जर दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे तर सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, therefore area of triangle 1 upon area of triangle 2 is equal to s1 square upon s2 square. आणि याचं कारण आपण असं लिहू की theorem of areas of similar triangles. theorem of areas जो आपण याआधी शिकलो theorem of areas of
similar triangles. मग आता एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू S1 is to S2 आपल्याला 3:5 दिलेले आहे. तर हे S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर त्याला आपण असे लिहू शकतो S1 अपॉन S2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. न्यूमरेटरचा स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर असेल पूर्ण क्वांटिटी साठी, तर S1 स्क्वेअर S1 अपॉन S2 होल ब्रॅकेट स्क्वेअर असंही आपण म्हणू शकतो. एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू S1 अपॉन S2. S1 is to S2 काय दिलेलं आहे आपल्याला 3:5 म्हणून आपण इथे लिहू 3 अपॉन 5 स्क्वेअर. म्हणजेच होईल एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू 3 स्क्वेअर 9 आणि 5 स्क्वेअर 25. याचा अर्थ एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज टू एरिया ऑफ ट्रायंगल 2 बरोबर होईल 9:25. एक गोष्ट लक्षात घ्या, थेरम आणि हे एक्झाम्पल वरून प्रॅक्टिकली आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. म्हणजे जर दोन सिमिलर ट्रायंगल आहेत आणि त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स ह्या 3:5 आहेत, म्हणजे पहिल्या ट्रायंगलची साइड ही 3 पट आहे, दुसऱ्या ट्रायंगलची साइड ही 5 पट आहे, दोनही ट्रायंगल सिमिलर आहेत, तर त्या दोनही ट्रायंगलच्या एरियाचा जो रेशो आहे तो असेल 9:25. म्हणजे छोटा ट्रायंगल असेल त्याचा एरिया 9 पट, तर मोठा जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया 25 पट असेल. हे आपल्याला ह्या थेरम वरून शिकायला मिळतं आणि हेच आपल्याला आन्सर विचारलेलं होतं. त्यात आपण खाली आन्सर असे लिहू शकतो therefore ratio of their areas is therefore ratio of their areas is 9:25. साइड जर 3:5 आहे तर एरिया 9:25 असाईल. क्वेश्चन नंबर 2 हे अगदी ऍक्टिव्हिटी आहे. क्वेश्चन नंबर 3 सुद्धा ऍक्टिव्हिटी आहे. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 सारखाच आहेत, फक्त इथे ट्रायंगलचं नाव वगैरे काही दिलेलं नव्हतं, इथे ती माहिती सगळी दिलेली आहे. पहा इथे काय म्हटलेलं आहे, इफ ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR and म्हणजे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत आणि पहिल्या ट्रायंगलची साइड AB, दुसऱ्या ट्रायंगलची साइड PQ, ह्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत, यांचा रेशो 2:3 आहे. देन फिल इन द ब्लँक्स. तर आपल्याला रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR काढून दाखवायचं. आपण काय म्हणू, एरिया ऑफ ट्रायंगल ABC सिमिलर टू म्हणजे ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR सिमिलर आहेत, तर त्यांच्या एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरशी संबंधित असतो. मग इथे AB स्क्वेअर, तर इथे काय येईल PQ स्क्वेअर. ठीक आहे. मग AB स्क्वेअर AB is to PQ 2:3 आहे, म्हणून इथे 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर, म्हणजे इथे 2 स्क्वेअर 4 आणि 3 स्क्वेअर 9. म्हणजे साइड जर करस्पॉन्डिंग साइड जर 2:3 या प्रमाणामध्ये असतील तर त्या ट्रायंगलचा एरिया हा 4:9 या प्रमाणामध्ये असेल. तिसरं एक्झाम्पल, इफ ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. पुन्हा एक्झाम्पल तसंच, जर दोन ट्रायंगल सिमिलर आहेत मात्र इथे एरिया ऑफ ट्रायंगल ABC हा 80 आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR 125 आहे, तर फिल इन द ब्लँक्स. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल अर्थातच इथे काही PQR. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू
80 अपॉन 125. तर AB अपॉन PQ किती आहे? इथे आपण 80 अपॉन 125 करू काय? नाही. याचा इथे स्क्वेअर करू काय? नाही. आपण अशा पद्धतीचं एक्झाम्पल असलं तर अगदी या फॉर्मॅट मध्ये जाऊन सोडवू म्हणजे आपल्याला परफेक्ट आन्सर मिळेल. पहा, लक्ष द्या. आपल्याला माहिती आहे की ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR आहे बिकॉज गिवन दिले आहे. जर मग दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे तर त्यांच्या एरियाचा रेशो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. सिमिलर ट्रायंगल असल्यामुळे त्यांच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरशी संबंधित असतो. म्हणजे काय होईल? AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. कारण लिहू आपण इथे थेरम ऑफ areas of similar triangles. Similar triangles असं जर असेल तर आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC ची व्हॅल्यू एरिया ऑफ ट्रायंगल ABC हे आपण नाही सोडवलं, डायरेक्ट एक्झाम्पल सोडवलं तरी चालेल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती दिलेला आहे? 80 आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR किती दिलेला आहे? 125 इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर जसेच्या तसेच. मग आता 80 अपॉन 125 80 आणि 125 याला आपण 5 ने जर डिवाइड केलं तर याला सुद्धा आपण 5 ने डिवाइड करू शकतो. बरोबर आहे. 80 ला जर 5 ने डिवाइड केलं 80 ला 5 ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल 5 वजा 5 3 0 5 6 जा 30. 80 ला जर 5 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 16. तसंच 125 ला इथे जर 5 ने डिवाइड केलं तर इथे सुद्धा 125 ला सुद्धा 5 ने डिवाइड करावं लागेल. 125 ला 5 ने डिवाइड करू. 5 2 जा 10 2 राहील 5 5 जा 25 इथे मिळेल आपल्याला 25 म्हणजेच 16 अपॉन 25 इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर असं मिळालं. आन्सर आपल्याला काय पाहिजे? AB अपॉन PQ ची व्हॅल्यू पाहिजे. मग आता 16 इज द स्क्वेअर ऑफ 4 म्हणजे 4 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. ह्या जर स्टेप मध्ये टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड असं जर आपण केलं, ह्या स्टेप मध्ये आपण स्क्वेअर रूट केलं आणि आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स बरोबर काय होईल? 4 स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय होईल? 4. 5 स्क्वेअरचा स्क्वेअर रूट 5 इज इक्वल टू AB स्क्वेअरचा स्क्वेअर रूट AB आणि PQ स्क्वेअरचा स्क्वेअर रूट PQ. म्हणजे आपल्याला आन्सर मिळतं AB अपॉन PQ इज इक्वल टू 4 अपॉन 5. म्हणजे आन्सर मिळेल आपल्याला 4 अपॉन 5. आणि इथे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR बस एवढंच भरायचं होतं आपल्याला. PQR इथे आपण लिहिलंय आणि AB अपॉन PQ ची डायरेक्ट व्हॅल्यू विचारली होती ती आहे 4 अपॉन 5. परीक्षेमध्ये किंवा कुठे एक्झाम्पल सोडवत असताना ऍक्टिव्हिटी वरचे एक्झाम्पल असले तर अशा वेळी डायरेक्ट व्हॅल्यू काढायचे आहे. मात्र ते चुकले की सरळ सरळ मार्क्स काढतात. हे जर आपल्याला समजत नसेल तर असं एक्झाम्पल अगदी स्टेप बाय स्टेप सोडवून आन्सर काढणं सोयीचं राहतं. म्हणजे अशा ठिकाणी मार्क्सही कटत नाही आणि एक्झामिनरला हे पण कळतं की याचा हा कन्सेप्ट विद्यार्थ्याचा हा कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर आहे
हे त्याच्याही लक्षात येतं. जिथं शक्य आहे तिथं डायरेक्ट सोडवायचं. जिथे आपल्याला असं वाटतं की हे आन्सर काढताना अडचण येऊन राहिली तर अशा वेळेस ते एक्झाम्पल अगदी स्टेप बाय स्टेप सोडून घ्यायचं. ठीक.